नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे आनंद कोडी गेली त्यांची. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरिपाठी. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविन नेम नाही दूजा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका. ज्ञान होई लोका अति भाविका ग्रंथाती. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सहसविद्या देवा तुझी गणेश. सकलात्मकी प्रकाश, मने निवृत्ती दासू कुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. बोल बजरंग बली की जय. श्री सद्गुरु माऊली ज्ञानदेवांच्या पवित्र चरणाला मनोभावाने वंदन करून तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या पवित्र चरणाला मनोभावाने वंदन करून सेवेला आपण आरंभ करूया. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्गा सुगम हरिपाठ. योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरिपाठी. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविन नेम नाही दूजा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज आपणाला भगवंत नामाचं महत्त्व समजावून सांगतायत. आणि ते भगवंताचं नाम त्यांनी तुमच्या आमच्या आम्हाला दिलेलं नाम आहे. तुम्ही कसं घ्यायचं, कसं गायचं, हा हरिपाठच त्याने आपल्याला दिलेला आहे. इथं माऊलींना आपल्याला सांगायचं आहे नाम संकीर्तन. वैष्णव कोणाला म्हटलेलं आहे तर जे लोक किंवा जो साधक धर्माचं मनापासून पालन करतो, भागवत धर्माचं जो मनापासून आचरण करतो, पालन करतो, त्याला वैष्णव म्हटलेलं आहे. आणि ह्या वैष्णवाला जर भगवंताच्या नामाची जोड मिळाली, भगवंताच्या नामाला त्याचं मन जर चिकटलं, ते मन सतत माऊलींच्या पवित्र चरणावर राहिलं, भगवंताच्या पवित्र चरणावर ते निरंतर राहिलं मन, तर त्यानं कळत न कळत केलेली अनेक पापं जळून जातात, नाहीशी होतात. तो त्या पापातून, तो त्या कोड्यातून मुक्त होतो, संकटातून तो मुक्त होतो. मुक्त करणारं कोण आहे? ईश्वराचं पवित्र नाम. नामाला कसलीही उपाधी नाही. म्हणून माऊली इथं आपल्याला दिव्य संदेश देत आहेत, कळवळ्यानं तुम्हा आम्हाला सांगतायत
की ईश्वराचं नाम जो घेतो तो त्याचा धर्मच बनला पाहिजे. ईश्वराचं नाम हा आमचा ठेवा बनला पाहिजे. ईश्वराच्या नामाचा माझा धर्म झाला, तो ठेवा जर झाला माझ्याकडं, तर ईश्वराचं नाम मला भगवंताची भेट घडवून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या जाणीवेनं भगवंताचं नाम घ्यायचं. तो भाव धरून मी भगवंत नाम मी कशासाठी घ्यायचं? मला भगवंताची भेट झाली म्हणून घ्यायचं. आपला हा संकल्प आहे का? तो संकल्प धरून आम्ही नामस्मरण करतो का? की मला माऊलींची भेट झालीच पाहिजे म्हणून मी माऊली माऊली म्हणत चाललेलो आहे. हा माझा आतला संकल्प आहे का? आहे का संकल्प आपला? तो नसेल तर माऊली म्हणून तुम्ही कुठं जाणार आहे? संकल्प माझा पाहिजे की मी ज्याचं नाम घेतोय त्याची मला भेट झाली पाहिजे. संकल्प आणि त्या जाणीवेनं नाम घ्यायचं, त्या भावानं नाम घ्यायचं आणि तो भाव धरून आपल्याला पुढं जायचं. म्हणून भाव बळे आकळे एरवी नाकळे. भावच नसेल आणि नुसतं नाम घेतोय तर भाव नाही, पण नाम घेतोय आम्ही, त्या नामाचं काय होणार? रामकृष्ण हरी रामकृष्ण. जाणीव पाहिजे की मी भगवंताचं नाम कशासाठी घेतोय. पुढे जाऊया आपण. पाप ताप नाहीसं होतं हे बरोबर आहे, पण पाप कशामुळे निर्माण होतं? पाप करण्याला उद्युक्त आपण का होतो? आम्ही पाप का करतो? तर ते स्वार्थापोटी, स्वार्थ साधण्यासाठी आम्ही लबाडगी बोलतो. मग स्वार्थ साधण्यासाठी जर खोटं, मग त्याचं पापच आहे ते. म्हणून इथं माऊली आपणाला समजावून सांगतायत, काम क्रोध लोभ मद मत्सर हे विकार आहेत सगळे, आणि हे विकार पापाचं मूळ आहे. समजून घ्या बरं का. शेवा सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. संगत आहे तोपर्यंत समजून घ्या. ज्या दिवशी नाही मिळणार त्या दिवशी संपला विषय आहे. रामकृष्ण. पण मी शक्यतो समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. विकार कुठले आहेत आपले? हे खरं पापाचं मूळ आहे. दृश्य जगत बघण्यासाठी ईश्वरानं जे मला डोळे दिलेत, त्या डोळ्यानं मी काय बघतोय? जे बघतोय ते मला पाहिजे, बघील ते मला पाहिजे. ही सृष्टी त्यानं निर्माण केलेली आहे. मग त्याच्यात तुला आसक्ती कशाला पाहिजे? आसक्तीनं बघणं ही विकृती आहे, हा विकार आहे, आणि हा विकार पापाचं मूळ आहे. तर षड विकार पापाचंच मूळ आहे. आसक्ती हे सुद्धा पापाचं मूळ आहे. मग हे पाप मी कसं घालवेन? नाम संकीर्तन. हे कसं घालवणार मी? हे पाप घालवण्यासाठी जीवाकडे तेवढी ताकद नाही. इतका जीव तो सामर्थ्यशाली नाही आहे की तो पाप टाकून देऊ शकतो. कारण माऊली तर आपल्याला समजावून सांगतायत की अनेक जन्म हे माझ्या बरोबर आहेत. हे विकार अनंत जन्म माझ्या बरोबरच आहे, आणि हे माझ्या बरोबर राहिल्यामुळं, मी त्यांच्या बरोबर राहिल्यामुळं मी त्यांना झिडकारू शकत नाही. मी त्यांना काढू, कारण ते माझ्या बरोबरच बसलेलेच आहेत. माझ्या आतमध्येच मनातच रुतून बसलेत. मग त्यांना काढायचं कसं?
मग माऊलीने हा मंत्र दिलाय, नाम संकीर्तन. तू ईश्वराचं शक्तिशाली नाम आहे. भगवंताची शक्ती त्याच्या नामात आहे. आणि त्या नामानं दगड तरले. मग तू त्या भावानं जर नाम घेतलंस तर तू सुद्धा या भवसागरातून रामकृष्ण हरी. तो भाव पाहिजे आपला. मग तो भाव जर जागृत करून नाम आम्ही घेतलं तर हळूहळू हळूहळू आपली पाप, हळूहळू आपले विकार, हळूहळू आपली आसक्ती कुठलीच नाही पाहिजे. निर्वृत्ती झाली पाहिजे, निवृत्ती झाली पाहिजे. निवृत्ती झाल्याशिवाय निर्वृत्ती आपल्याकडे होत नाही. म्हणजेच वृत्ती आपल्या नामात मुरली पाहिजे. वृत्ती भगवंताच्या नामात वृत्ती नामरूप झाली पाहिजे. कळतं ना राम. आणि मग संकल्प जो कराल तो काय म्हणतात, तडीस गेल्याशिवाय राहत नाही. पुढं माऊली इथं समजावून सांगतायत की जे मी प्रेम करतोय ईश्वरावर, तर ईश्वर तेवढा हवासा मला आहे का? रामकृष्ण हरी. त्याच्यावर तितकं मी प्रेम करतोय का? की कुटुंबातल्या लोकांवर मी जेवढं प्रेम करतोय तेवढं प्रेम मी भगवंतावर करतोय का? कुणी बोलूया, तो करतोय का? मग देव कसा सापडणार? तेवढं प्रेम त्याच्याकडे आपण करतच नाही. आणि जे करतायत, जे करत आलेले आहेत त्यांची संगत मला मिळाली पाहिजे. रामकृष्ण. हे विकार घालवण्यासाठी नामच पाहिजे. नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. वैष्णव कोण? की या धर्माला धरून जे चाललेले आहेत, नामाला धरून जे चाललेले आहेत, त्यांना कुठं जायचं आहे? आपल्या जीवनाची निश्चित तरी दिशा आहे का? आपण ईश्वराकडे निघालो आहे का दिशा? आपली निश्चित दिशा आहे का? हा, बर, परत ठरवा. संकल्प करताना निश्चित त्याला दिशा पाहिजे. निश्चित दिशा जर नसली तर तुम्ही बरकटल्याशिवाय राहणार नाही. मग कशासाठी चालतोय राम? कशासाठी आपण निघालोय? बरोबर. याचा थांग पत्ता नसतो आपणाला. आम्ही जातो एवढं खरं आहे, पण संकल्प काय आपला, विचार काय आहे, आपल्याकडे विवेक काय, त्या विवेकानुसार प्रत्येकानं चालायचं. मग जेवढा विवेक आहे तेवढाच माणूस करतो, त्याच विचारात राहतो आणि तो विचार घेऊनच तो कर्म करतो. बरोबर की? जेवढा विचार आहे तेवढंच तो कर्म करणार. त्या विवेकाच्या पुढं तो जाऊ शकत नाही. आणि त्याच्या पुढं जाण्यासाठी संत महात्मे आपल्याला भेटले. रामकृष्ण. जे त्या अवस्थेला पोचलेले आहेत, त्या अवस्थेत मला जायचं आहे. आणि मग ती अवस्था प्राप्त करण्यासाठी नाम तर जरुरी आहे. पण ते नाम तुम्ही जर सत्संग घेऊन केलं तरच तुम्ही पुढं जाणार आहे. संत महात्मा त्यात नसेल तर ते नाम तुम्हाला पुढं घेऊन जाऊ शकत नाही. बघा ना, विवेक करून. कुठलाही महात्म्याला तुम्ही आणल्याशिवाय ते नाम कसं घेणार आपण? कुणाचं स्मरण करून नाम घेऊया आपण? कोणतं स्मरण करून आम्ही नाम घेतोय? फार महत्वाचा विषय आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. भगवंतावर माझं नितांत प्रेम असलं पाहिजे. माऊलींच्यावर प्रेम केल्याशिवाय, तो माझा म्हटल्याशिवाय तो मला माझा म्हणणार नाही.
आणि तो माझा म्हणण्यासाठी मी त्याचा पुत्र झालो पाहिजे. सगळं त्याचं ऐकलं पाहिजे. त्यांची आज्ञा, तोच माझा विचार, तेच माझं कर्म, हे साध्य झालं पाहिजे. मला काय म्हणता कळतं ना. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पाप गेल्याशिवाय हा अध्यात्म मार्ग मिळतच नाही आपल्याला. कसा मिळणार आपल्याला? म्हणून माऊली समजावून सांगतायत, जोपर्यंत अंतकरणात वासना आहे, कुठली वासना आहे ती प्रत्येकाने ठरवायचं. जोपर्यंत अंतकरणात वासना आहे, ती वासना तुम्हाला कर्म करायला लावल्याशिवाय राहत नाही. ती कर्म करून घेतेच, आणि मग ती वासना कुठली आहे त्याप्रमाणे कर्म होतात. तो कर्म करतोच, आणि मग निर्वासनी झाल्याशिवाय आपल्याला ईश्वराकडे जाता येणार नाही. पूर्ण वासना रहित झालं पाहिजे. पूर्ण मग विषय येतो त्यांचा झाला नारायण. कळते ना मला काय म्हणायचं? पाप अनेक जन्माचं आहे, आसक्ती अनेक जन्माची आहे. सहजासहजी जीव त्याला टाकू शकत नाही. का टाकू शकेल? एवढं सोपं नाही आहे. म्हणून माऊली सांगतायत, जे भरभर भरभर भर उगवतं का नाही, पटकन जे मोठं होतं ना, तेवढं ते त्रासदायक होतं. झपकन खाली सुद्धा येतं. रामकृष्ण. सद्गुरूंनी जेवढं दिलेलं आहे, तुम्हाला किती पसतंय तेवढंच ते देतात, त्याच्यापेक्षा जास्त ते देत नाहीत. प्रत्येकाचा विवेक बघून, बुद्धी बघून ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न कर. पण आपण झपकन जर पुढं जायचं म्हटलं तर रामकृष्ण, झपकन खाली आल्याशिवाय माणूस त्याच्याकडं आपण जायचं नाही. रामकृष्ण हरे राम. म्हणून इथं माऊली समजावून सांगतायत, ईश्वराचं नाम घेताना जाणीवपूर्वक घ्या, विवेकानं घ्या. मग हा विवेक माझ्याकडे कसा निर्माण होईल? माऊली समजावून सांगतात, ईश्वराचं नाम घेताना मला ईश्वराची प्राप्ती करायची आहे, ते नाम तुम्हाला भक्तीची वाट दाखवतं. भक्ती तुमची साधत गेली, नामानं भक्ती साधली, आणि भक्ती तुम्हाला ध्यानाची सिद्धता करून देते, ध्यान करायला लावते. नाम आलं, ध्यान आलं की मग तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होते, आणि ज्ञानाची प्राप्ती झाली की तुमच्याकडे विवेक निर्माण होतो, वैराग्य तुमच्याकडे निर्माण झालं पाहिजे. आणि मग मला काय टाकायचं, मला काय घ्यायचं, हा सारासार विचार त्याच्याकडं निर्माण होतो. आणि हा सारासार विचार निर्माण होणं फार महत्वाचं आहे. कोणता विचार? मला काय केलं पाहिजे. भूतकाळातलं सोडून द्या, भविष्य काळातलं सोडून द्या, पण वर्तमानात मी काय करतो याला फार महत्व. फार वर्तमानातला प्रत्येक क्षण माझ्या महत्वाचा आहे. आणि म्हणून हे ज्ञान जे मला होईल, ह्या ज्ञानात माझं नामच असलं पाहिजे. मग ह्या ज्ञानात जर नाम माझं मुरलं तर दैवी गुण माझ्याकडं येऊ लागतात. दैवी गुणानं मी भरला जातो, आणि मग हे दैवी गुण मला कुठे नेणार? कशा ना, ह्याला प्रक्रिया आहे. मंथुनी नवनीता तैशे घे आनंद, हे झपकन नाही होण्यासाठी. मंथुनी नवनीता तैशे घे अनंता, वाया व्यर्थ कथा जाणे, हे माझ्याकडून झालं पाहिजे बघा. म्हणून माऊलींना दिलेला जो वेळ आहे, ही त्यांची घेतलेली मी अपॉइंटमेंट आहे. ती वेळ मी कुठं दवडायची? माझ्यासाठी जर माऊली येत असतील तर मी कुठं वेळ दिला पाहिजे?
प्रवचन कीर्तन ही त्या देवाची घेतलेली अपॉइंटमेंट याला काय मराठीत भेट भेटीची वेळ. भेटीची वेळ आहे. मग त्या भेटीच्या वेळेत ते आराध्य दैवत तुमच्यासाठी येतं. फार महत्वाचं मी तुम्हाला कळवळ्यानं सांग येतं. आणि तुम्ही त्यावेळेला तिथं नसाल तर भेटीचं टाइम माझं ठरलेलं आहे. एखाद्याबरोबर एखादा किंवा राजकीय मोठा नेता असेल त्याच्याबरोबर माझं टाइम धरलेलं आहे. काय म्हणतात भेटीची वेळ. त्या टायमाला आपण नाही गेलो तर नाही का त्याने मला टाइम दिला एवढं नाही, ते टाइम गेले की दुसऱ्याचं टाइम पाहिजे. तसं माऊलींच्याकडून आपण घेतलेली जी अपॉइंटमेंट आहे ते अपॉइंट प्रवचनासाठी असेल, कीर्तनासाठी असेल, नामासाठी असेल, पण त्यावेळेला तिथं माझी माऊली येते, हजर राहते. आणि आम्हीच हजर नसेल तर कुणाला आम्ही फसवतोय? फसवतोय कोणाला? माणूस आहे का? फार मी विवेकानं बोलतो. म्हणून टाइम देऊ नका त्यांना, आणि दिलं तर तुम्ही राहू नका. आलं का? काहीही असू द्या. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जसं बाजारपेठेत आपल्या प्रत्येकाचा व्यवसाय, धंदा आहे, नोकरी आहे, सगळ्याच आहे. त्या टायमाला आपण हजर नाही राहिलो तर मग काय होणार? तुम्ही दृश्यात जरा रमा की किंवा त्याच्यातलं उलगडा करा की मी ह्या टायमाला हजर दुकानवर नाही राहिलो तर गिरायक तुमच्यासाठी थांबेल नाही थांबत. हा साधा सोपा विचार आहे. मग माऊलींना आम्ही कशासाठी टाइम देतो? करते कशासाठी? आपण देऊच नका तुम्ही. आलं का? आणि द्यायच्या वेळेला तुम्ही हजर पाहिजे. हजर नसला तर माऊली तुमच्यासाठी जसा तो थांबणार नाही, ग्राहक तुमच्यासाठी थांबणार नाही, नोकरी करता तो मालक तुमच्यासाठी थांबणार नाही, कुणी मग माऊली कशासाठी थांबतील आपल्या? मला काय सांगायचं? माऊली माझी झाली पाहिजे तर मी माऊलींची वाट बघितली पाहिजे का माऊलींनी माझी वाट बघितली पाहिजे? मी बघितलं पाहिजे. आता सगळं उलट आहे. शिष्य गुरुला शिकवायला जातो, गुरु मी आपलं ऐकून घेतो ना. आता उलट आहे सगळं. बघा तुम्ही, म्हणजे मी म्हणतोय असं नाही, सगळीकडे उलट. हे कलियुग आहे. आणि म्हणून थोडं करा पण पचल तेवढंच करा. ओव्हरटेक नाही करायचं आपण कधीही नाही. अजीर्ण होईल असं खायचंच नाही आपण. करते ना काय म्हणायचं. म्हणून माऊली सांगतात मला माऊलींची भेट कधी होईल? त्या भेटीचा संकल्प आतमध्ये असला पाहिजे, तो विचारात असला पाहिजे, ते ध्येय माझं आत असलं पाहिजे. अहो मी जातो आणि येतोय, तो संकल्प आहे का आपला? सगळे येतात. मग शेजारने ना पंढरीला, माझी इच्छाच नव्हती. नाही, हा विचार हसण्यावरही घालवू नका. फार मी कळवळ्यानं बोलतो. तुम्ही जे टाइम दिलेला आहे त्या टाइमला आपण हजर थोडं रामकृष्ण. पण येणार, माझी माऊली येणार आहे, माझं आराध्य दैवत तिथं येणार आहे आणि आपल्यासाठी ते थांबणार आहे. म्हणून आता आपण ग्राहक थांबतोय का आपल्यासाठी? मालक थांबतोय का आपल्यासाठी? तो ॲडजस्ट करतो, कोणावर अवलंबून नाही. मग माऊलींच्याकडं मला जायचं आहे, माझं ध्येय ते ठेवलेलं आहे आणि त्यांना मी शब्द दिलेला आहे. मी कुणाला फसवतोय? नाही, फसवतोय कुणाला? माणसाला. फार महत्वाचं. म्हणून प्रत्येकाने विचार करा की टाइम एकदा ठरलं किंवा बोलूच नका बाबा, जमणार नाही त्यावेळेला. बरोबर की नाही? पण ठरलं की त्याच्यात नो चेंज. म्हणजे माझा तर संकल्प असा आहे. मग कोणी येऊ द्या न येऊ द्या, माऊलींच्याकडं आपण जाऊन बसायचं. ती वेळ त्यांना मी दिलेली आहे.
बाजारपेठेतलं उदाहरण सांगतो. गुजराती लोकांच्यात मी वावरले आता. मोठमोठे काय म्हणतात त्याला सौदे बाजारपेठेत होत असतात. पण 7:30चं जर टाईम झालं आणि तिथं प्रवचनाचं टाईम झालं तर तो सौदा तो तिथंच ठेवतात. आता उद्या बघू. उद्या तर मला बँकेत पैसे लोकांचे भरायचे आहेत. आत्ता मला समजा किती 50,000 भरायचे आहेत. आत्तापर्यंत माझ्याकडे 6,500 झाले. उद्या तर लोकांचे पण माझं आत्ता याचं टाईम झालेलं आहे देवाला भेटीचं. मला गेलंच पाहिजे. पांडुरंग शास्त्री आठवलेंच्यात मी सांगतोय. आणि मग हे सगळं व्यापार तिथंच टाकून निघायचे. पण उद्याचं काम ईश्वराला चिंता करून अर्जुनानं लोकांना मारलं का? कृष्ण तू निमित्त आहेस, हे निमित्त मी आहे, हे तो प्रसंग मला कळला पाहिजे. मला भगवंतानं फक्त निमित्त केलेलं आहे. शिवछत्रपतींचं उदाहरण की दुष्काळ पडला, रस्त्याची कामं काढली. रामदास महाराजांना थोडक्यात झालेलं आहे पण सांगतो त्यातलं मर्म. बोलवून घेतलं. रामदास महाराज आले, दगडावर एका बसले. शिवाजी महाराजांनी दर्शन घेतलं. बघा दुष्काळ पडलाय तरी लोकांना जगवण्याचं काम मी करतोय. कोणाला म्हणतायत? रामदास स्वामी. रामदास स्वामीने ऐकून घेतलं. जगवणारा तुम्ही आहे का? न आहे का जगवणारे तुम्ही? छत्रपती त्यांच्या अंतःकरणात तो माझ्या समोर जर तुम्ही प्रौढी मारत असाल तर तुम्हाला आलेला हा गर्व आहे. म्हणून पाथरवटाला बोलवलं, दगड फोडला, बेडकी बाहेर निघाली आणि बेडकी रामदासाकडे त्यांनी रामदासाने बघितलं. छत्रपतीला हिची काळजी तुम्हीच घेत होता का? मग हिची काळजी कोण घेत होता? तुमच्याच राज्यातली आहे ना. तुम्ही लोकांना जगवताय, हा तुम्हाला आलेलं तुमच्यावर ईश्वरानं केलेलं निमित्त आहे. त्या निमित्ताच्या प्रसंगाला तुम्ही ओळखता. मी करतो हे नाही, करता करविता तो आहे. तुम्हाला चालवणारा कोण आहे? बघा, हे मी काढूनच टाका, करते पण काढूनच टाका. करते पण ज्या वेळेला निघून जातं त्यावेळेला तुम्ही निवृत्त होता. काय म्हणतात त्याला? सगळं निघून जातं. करतेपणा घेतला की अहमपणा आला. तो अहमपणाच आपण घ्यायचा नाही. अहंकार विकार आहे, पापाचं मूळ आहे. कशाला तो घ्यायचा आपण? रामकृष्ण. म्हणून माऊली इथं आपणाला समजावं, विद्वान जरी माणूस झाला तो सगळ्यावर बोलतो पण देवाकडे जात नाही. तुम्हाला शिकवेल, तो शिकवणं होणं, शास्त्री बनेल, पंडित बनेल, पण आचरण ते नसेल तर राम. उदाहरण आलं लक्षात म्हणून देतो. पहिलं गाढवावरून मुरुम व्हायचे. मुरुम, बरोबर? काय म्हटलं मी? द्या, लक्ष द्या. गाढवावर 10 गाढवं असलं की रस्त्याचं काम चालू झालं की गाढवावर. त्यावेळेला त्या सोनाराच्या व्यवसायापासून ती गाढवं झाली. त्यावेळेला त्या गाढवाच्या मालकाला हिरा सापडला. अगदी चकाकणारा दगड आहे म्हणून त्यानं आपला सुतळी घेतली, बांधला आणि गाढवाच्या गळ्यात. तो सोनारानं बघितला, थोडक्यात सांगून जावं. आणि मग त्याने गाढवं ती खाली करून येताना मालकाला उभं केलं. म्हणलं जरा थांबा, हा गाढवाच्या गळ्यातला जो दगड आहे पारदगड, तो मला तुम्ही द्याल का 1 रुपयाला? त्यानं ओळखलं ते हा हिरा आहे. तो म्हणला मी 1 रुपयाला नाही, 5 रुपयाला देणार. किती? 5 रुपयाला देणार. तो म्हणला ना 1 रुपयालाच द्या. पुढं गेला तो निघून. हे शब्द शेजारच्या सोनाराने ऐकलं आणि मग दुसऱ्या दिवशी त्याची वाट बघत बसला. अहो म्हणले, हा दगड मला केवढ्याला देणार तुम्ही? तर म्हणले 5 रुपयाला घेऊन टाका.
काल त्याला मी 5 रुपये म्हटलं दे लगेच. त्यानं लगेच देऊन टाकला. तिसऱ्या दिवशी हा वाट पाहायला गेला. गाढवावाला मालक आला आणि त्याने अडवलं. म्हणले असं असं तो दगड. म्हणले विकला मी 5 रुपयाला. मी तुम्हाला सुद्धा बोललो होतो की 5 रुपयाला घ्या म्हणून. तुम्ही 1 रुपयाला मागितला. ज्यानं 5 रुपयाला मागितला त्याला देऊन टाकला. म्हणले तू मूर्ख आहेस. 1,000 रुपये तो परीस होता. 1,000 रुपये त्याची किंमत होती आणि तू 5 रुपयाला विकलास. म्हणले खरंच मी मूर्ख आहे. पण तुम्ही म्हटले महामूर्ख आहे. कसा महामूर्ख आहे? तुम्हाला तो कळलेला होता की हा परीस आहे. मग परीस असताना सुद्धा तुम्ही 5 रुपये देऊ शकला नाही. 1,000 त्याची जर किंमत असेल तर तुम्ही 5 रुपयाला का नको म्हटला? म्हणजे तसं ईश्वराबद्दल विद्वत्ता भरपूर आहे, पांडित्य भरपूर आहे, पण आचरण. मग कुठं जाऊ आपण? विद्वत्ता आहे हो, पण त्या वेळेला ते आपल्याला साध्य करायचं असतं, ते करत नाही. फक्त विद्वत्ता आपण वाटत जातो. पण ती विद्वत्तेनं काय होणार आहे? म्हणून ऋणमुक्त झालेले आहेत किंवा ईश्वर स्वरूप जे झालेले आहेत, ईश्वराच्या जवळ जे जाऊ पाहतायत, त्यांचा संगमाला कुणी असू द्या संगमाला मिळाला पाहिजे. कुठलीच तुमची निवृत्ती नाही आहे, निरवृत्ती आपल्याकडे आलेलीच नाही, तर आम्ही विद्वान आहे. काय म्हणायचं आपण? नुसतंच विद्वान आहे. बरोबर केलं त्या ह्याच्यासारखं. शास्त्रींनी तुकाराम महाराजांना दंड करावा, कुठली योग्यता आहे? पाण्यात गाथा उडवावी, कळलं होतं का त्याला काय? मग हे शास्त्री पण कुठं गेलं? विद्वत्ता कुठं गेली? मला कळतंय ना, मला काय सांगायचं. सेवा माझ्याकडून झाली पाहिजे. माऊलींची सेवा मी कसं करू शकेन? कशी करू शकेन माऊलींची सेवा? कशी केली पाहिजे? त्यांनी जे ज्ञान मला दिलेलं आहे ते ज्ञान घेणं म्हणजे त्यांची सेवा करणं. ते ज्या मार्गानं गेलेले आहेत, जो त्यांनी त्यांच्या दिव्यता आली, जे गुण त्यांनी धारण केले, जे गुण त्यांनी सांभाळले, तेच दैवी गुण मी घेतले पाहिजे. कळतंय ना मला? आणि ते दैवी गुण घेतल्याशिवाय मला पुढं जाताच येणार. कसं पुढं जाणार? दैवी गुणानं मी संपन्न होत नाही किंवा ते दैवी गुण मी मिळवू शकत नाही, तोपर्यंत मी ईश्वराकडे कसं जाणार? जाऊ म्हणजेच मला काय सांग, विद्वत्ता आपल्याकडे आहे, पण आचरण तेवढं नसेल तर मग आपण कुठं आहे? फार पारख करून संगत करायची. रामकृष्ण हरे राम. मग नाही तर आपण मागं येतो. चांगली संगत मिळाली तर आपण पुढं जातो. म्हणून माऊली इथं पुन्हा समजावून सांगतायत आपल्याला, ईश्वर सगळ्यांची काळजी घेतो, सगळ्यांच्याकडे त्याचं लक्ष. हे सामान्य प्रेम सगळ्यावरच असतं त्यांचं. सामान्य प्रेम आहे. गर्भात ज्या वेळेला जीव असतो त्यावेळेला त्याची काळजी कोण? आई करते? कोण करते? तुम्ही आई आई म्हणून म्हणायचं. गर्भात ज्या वेळेला जीव असतो त्यावेळेला त्याची काळजी कोण करतं? खरं आहे ना? काळजी करणारा प्रत्येक जीवाची काळजी. आपण निमित्त आहे. तो प्रसंग मला ईश्वरानं दिलेला आहे, हे मी इथलं निमित्त आहे. आलं का लक्ष? करता नाहीये, करविता नाही. गर्भातल्या त्या जीवाचं रक्षण तो करत असतो. खाणं पिणं त्याला तो देत असतो, मोठा करतो. त्या बाळाचा जन्म झाल्यावर आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण करणारा कोण आहे? डॉक्टर.
डॉक्टर आहे का? तो आहे त्याची काळजी करणारा. त्याला दुधाची प्राप्ती तो करू, कारण बाळाला दुसरं काय चालणारच नाही, पचणारच नाही. तो त्याची काळजी घेत असतो. त्या जीवाची गर्भावस्थेत काळजी, जन्म घेतल्यानंतर का जसा मोठा होईल तसं दुधाची सुद्धा वाढ होत जाते. दात आले त्याला अन्नाची साथ तो देतो. त्याला प्रत्येक जीवाचा सांभाळ करणारा तो आहे. प्रत्येक जीवावर त्याचं प्रेम आहे. पण ते प्रेम जीवाला ओळखता येतं का? पुढे जाऊ का? हे सामान्य प्रेम आहे. पण विशेष प्रेम ईश्वराचं जे असतं ते आपल्या नातेवाईकावर असतं. जसं योगेश्वर भगवान श्रीकृष्णाने त्यांची आवडती पत्नी रुक्मिणी माता म्हणले आपल्या पोटी चांगलं बाळ निर्माण झालं पाहिजे, आलं पाहिजे. 1000 वर्ष त्यांनी त्यांची ईश्वराची आराधना केली आणि सुंदर बालक त्यांना दिलं. सत्यभामा म्हणाली माझ्या दारामध्ये पारिजातक पाहिजे. स्वर्गातला पारिजातक त्यांच्या दारात आणला ईश्वराने आणि त्याची फुलं आहे ती रुक्मिणीच्या दारात पडायला लागली. पुन्हा सत्यभामा, दुसरं कोण? जांबुवंती. 1000 कमळं ती शंकराला व्हायची. 999 कमळं अर्पण केली, एक कमळ नव्हतं. आणि म्हणून कृष्णाने त्यांच्याबरोबर असताना आपला डोळा कमल नाही त्या यांच्यावर अर्पण केल्याशिवाय कान्हा म्हणून त्याचं नाव पडलं. आणि ते त्यांचं वृत्त सफल झालं. त्यांच्या पोटी साम नावाचा देखणा काय म्हणतात मुलगा जन्माला. नातेवाईकांच्यावर त्यांचं विशेष प्रेम होतं. पण अतिविशेष प्रेम ईश्वराचं भक्तावर असतं. भक्ताचा माग पुढं उभा राहून तो सांभाळ करतो. कृष्णानं अर्जुनाचा रथ चालवण्याचं का काम केलं? अर्जुनानं कोणती सेवा केली त्यांची, म्हणून कृष्ण त्यांच्या जवळ आला. कोणती सेवा केली? नामस्मरणच केलं. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. कृष्णाच्या पवित्र चरणावर पांडवांनी समर्पण केलं. त्यावेळेला पांडवांना सुद्धा बोध केला, तुम्ही फक्त निमित्त आहात. अर्जुनाला सांगितलं तू फक्त निमित्त आहे, तू मारणार आहेस का? मारणारा मी आहे, फक्त तू निमित्त आहे. तुझ्या बाणानं मेला राम, निमित्त आहे. शिवाजीला सुद्धा संतांची साथ मिळाली म्हणून रयत उभी राहिली. संत सानिध्य ज्याला मिळालं नाही तो राजा आला बी आणि गेला. तो हे काम करू शकत नाही. मला काय म्हणतात, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे. कशानं ईश्वर मिळेल आपल्याला? आकळावा श्रीपती. कशामुळं ईश्वर मिळेल? सत्संगात तुम्ही संत पाहिजे आणि मग त्याचं नामचं. म्हणून नाम घेताना संतांना स्मरण त्यांचं करून नाम घ्या. ज्याचं नाम घेतोय त्याचं स्मरण करून नाम घ्या. ज्याचं नाम त्या सद्गुरूंचं स्मरण करून नाम घ्या. ते नाम तुम्हाला पुढे घेऊन जाईल. मोकळं नाम नाही आपण घ्यायचं, कधीच नाही. मग ते म्हणतात ना, वाजत गाजत जर तुम्ही नाम घेतलं तर तुम्हाला ईश्वराचं स्मरण कधीच होणार नाही, कधीच नाही होणार. बघा तुम्ही करून, इकडे टाळ चालू आहे, तिकडे हे चालू आहे आणि तुम्ही नाम घेताय. कुणाचं स्मरण असतं आपल्याला? ते वाद्य गाडगेबाबांनी टाकून दिलं, बोलून दिलं की माझं स्मरण कुठं जात आहे विठ्ठला? तुझ्याकडं नाही, वाद्याकडे जात आहे. विषय कुठला होता? स्मरण, संतांचं स्मरण, संतांच्या संगतीचं. हे झालं पाहिजे. काळजी घेणारा कोण आहे?
तर एक ईश्वर आहे. इथं भक्तांची विशेष काळजी घेतो. जो भक्त त्यांचा झाला, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. काय त्यांनी सांगितलं? तुम्ही अभंगाचे अर्थ समजावून घ्या आणि मग अभंग म्हणा. समजलं पाहिजे आपल्याला. संतांनी सरळ सांगितलंय, तुम्ही ऐका, ऐकून घ्या. तुमचं हित कशात आहे? ते हित ज्याच्यात आहे तेच करा. अन्य मार्गाला आपण जायचंच नाही. आलं का लक्षात? रामकृष्ण. काळजी करणारा तो आहे. मी काळजी करणार आहे का? अति विशेष काळजी भक्ताची ईश्वर घेतो. त्याच्या मागं थांबतो, त्याच्या पुढं थांबतो. आणि मग जगद्गुरु म्हणतायत, तुझा हात धरूनच मी चालतो. कुठं न्यायचं तिकडे नाही. मग माऊलींनी उदाहरण दिलंय, माळीये जेऊती नेले, तेऊती निवांतची ठेले. इथं काय माऊलीला सांग, समजून घ्या बरं का. म्हणून एकच ओवी घ्या, ती जाणून घ्या, समजून घ्या, अर्थ कळवा आणि मग पुढे जा. इथं माळ्यानं कुणाला नेलंय? पाण्याला. त्यानं कुठं वळवलंय? त्याला तिकडंच गेलेलं आहे. आणि ते पाणी निवांत जात. कुणी मला वळवलंय? मार्गदर्शन माझं कोण करतंय? निवांत ठेवले. आता काय मला काळजी करायची गरज नाही. तसं माऊलींना सांगायचं आहे, तुम्ही पवित्र चरणावर निवांत व्हा. कुठं न्यायचं ते मी ठरवणार. आपण ठरवायचं नाही की आम्हाला इकडे द्या राम. आपण अनन्य भावानं आपण भक्ताची अतिविशेष काळजी घेतो. योगेश्वर भगवान श्रीकृष्ण त्याचं नाम घेत घेत पांडव सगळं त्यांनी सोसलं. आणि मग पांडवांच्या जवळ ते आले. युद्ध चालू झालं. त्यावेळेला अर्जुनसुद्धा निवांत होता. युद्धाची वेळ होत असताना त्यांचा मोठा भाऊ बळीराम म्हणला, माझा शिष्य दुर्योधन आहे, तो इथं युद्ध कसा करतोय त्याचा पराक्रम मला बघायचा आहे. म्हणून तेवढ्यात योगेश्वर भगवान श्रीकृष्णाने एक काय म्हणतात गाय तयार केली. त्या गायीला बळीरामाचा धक्का लागला आणि ती गतप्राण झाली. त्याचं पाप त्याच्या डोक्यावर आलं. आणि मग दोघाचा सुखसंवाद चाललाय की बळीराम म्हणतात, आता युद्ध होणार आहे, तर माझा शिष्य दुर्योधन कसा पराक्रम करतो हे मला बघायचं आहे आणि मी थांबणार आहे. त्यावेळेला भगवंत म्हणतायत, तुझं पाप डोक्यावर घेऊन तुला युद्ध बघता येणार. अगोदर पाप घालव. कशाला दुसऱ्याचं बघतोय? पापे अनंत कोटी गे. मग पाप घालव, तीर्थाटन कर. मग त्याला तीर्थाटन बळीरामाला करायला सांगितलं आणि इकडे युद्ध उरकून घेतलं. आणि पांडवांना विजय देणारा तोच आहे, पराजय सुद्धा करणारा तोच आहे. म्हणजेच मला काय म्हणायचं, अनन्य भावानं मी त्याला शरण नेलं. त्याच्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. प्रेम नसेल तर काही होणार नाही. आणि हे प्रेम कशानं निर्माण होईल? प्रेमाचं वर्म ईश्वराचं नाव आहे, धर्माचं वर्म ईश्वराचं नाव आहे. मग हे नाम मी घेतलं तर प्रेम ऑटोमॅटिक माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल. मला काय सांगायचं? निर्माण होण्यासाठीच त्याचं नाम घ्यायचं आहे, रामकृष्ण. ते प्रेम कसं निर्माण होईल? सहज झालं पाहिजे. नामात तो मुरला पाहिजे. वरवरचं नाम नाही, ते नाम माझ्या अंतःकरणात मुरलं, मनात मुरलं पाहिजे. मग मनातले विकार हळूहळू जायला सुरू. मनात नाम मुरत नसेल तर रामकृष्ण.
पुढे जाऊ शकणार नाही. नाही. पुढं जाण्यासाठीच ईश्वरा शक्ती सगळी ईश्वरानं त्याच्यात ठेवलेली आहे, त्याच्या नामात. मग त्या नामातल्या शक्तीचा उपयोग आपण करायचा आहे, तेवढं त्या भावानं नाम घ्यायचं आहे. म्हणून माऊली जीवनाचं जीवनदर्शन घडवतात आपल्याला, की ज्या वेळेला तुम्ही नाम घेता आणि त्या पवित्र नामानं ज्या वेळेला अंतकरण शुद्ध होतं, मन शुद्ध होतं, अंतकरण शुद्ध झालं, मन शुद्ध झालं, बुद्धी शुद्ध झाली, तरच आम्ही ईश्वर प्राप्तीचा निर्णय घेऊ शकतो, अन्यथा घेऊ शकत नाही. कळतंय ना? रामकृष्ण. सेवाभाव माझ्याकडे असला पाहिजे. जसं बिरबलाची बुद्धी बघून त्यांचे राजे कोण? अकबर. अकबरानं त्यांना वरची म्हणजे प्रधानीची नेमणूक ते अष्टप्रधान मंडळात त्यांना घेतले. बढती मिळाली. बिरबल घरी आलेत. मला दुसऱ्या दिवशी नोकरी. आई तुझा सगळा मला आशीर्वाद आहे. आई सगळं बढती तुझ्यामुळं मिळालेलं आहे, मग तुझी मी काय सेवा करू? आईला म्हणते. कोण? बिरबल. आई म्हणते, बाळा तुझ्या मुखातून हे शब्द ऐकले मी आणि सगळं मला मिळालं, सगळं मिळालं, पोट भरून मला मिळालं, काही करायची गरज नाही. त्याने हट्ट धरला, मी तुझी सेवा करणारच. आईच्या ऋणातून तू नाही मुक्त होणार नाही. त्याने हट्ट. सुंदर उदाहरण मी सांगतो. नाम घेताना सुद्धा निरवृत्ती झाली पाहिजे. बिरबल आईचा दोघाचा संवाद. आई म्हटली 2 दिवस सेवा कर माझी, मग बघू आपण पुढे काय करायचं. संध्याकाळी 9 वाजता झोपायची तयारी चालली. त्यावेळेला आईनं हाक मारली बिरबलाला, बिरबल मला 1 ग्लास पाणी. ऐकताय ना? कमी जेवायचं प्रवचनाच्या वेळेला. हा जो वेळ आपला आहे तो वेळ माऊलींच्या सानिध्यात जातोय. फार मी कळवळ्यानं बोलते बघा, आता शहाणा तर झाली. त्यांच्या सानिध्यात बसल्यावर मी खरं सतेज उत्साह आला पाहिजे माझ्याकडे. तो उत्साह येत नसेल तर संसार तुम्ही डोक्यावर घेऊन ऐकताय सगळं, नाही श्रवण होणार, काहीच श्रवण होणार नाही. मग आपलं आलोय बसलं, कसं झालं, छान झालं, निघाला. काय घेतलं? काहीच नाही घेतलं त्यातलं. रामकृष्ण. एक तरी ओवी दिलंय माऊलींना इतकं, एक ओवी, ती सुद्धा घेण्याची इच्छा. परत उत्तरार्धात हा विषय. बिरबलाला 9 वाजता जाऊ आईनं हाक मारली, बिरबल पाणी दे 1 ग्लास आणून, पटदिशी सेवा करायची आहे मला. 11 वाजता आई परत झोपेतनं उठली आणि बिरबलाला हाक मारली, मला 1 ग्लास पाणी दे, पटदिशी सेवा करायची आहे मला, पाणी आणून दे. 1 वाजता उठवलं परत, बिरबल उठला, पाणी दिलं. परत 4 वाजता हाक मारली. बिरबल जरा नाराज झाला, आई उद्या मला ड्युटीवर जायचं आहे, नोकरी करायची आहे, एवढं तर तू रात्रभर मला दमवलंस तर मी दुसऱ्याची ड्युटी कशी करणार? अरे बाळा म्हणले, सेवा विसरून गेलास तू, सेवाच तू करायची होती ना तुला, तुझ्याकडून सेवा होणार नाही. बोललास त्यानं माझं पोट भरलं. तू ॲक्टिव्हिटीजमध्ये ते आणू शकत नाहीस का? तू लहान होतास ना, तुझं हागणं मुतणं काय म्हणता सगळं, जेवण खाऊ नाऊ घालणं आणि दुसऱ्याची नोकरी करून हे सगळं मी तुझ्यासाठी करत होते. का करत होते?
सगळं मी करायचे, नोकरी बी करायची, सगळं दुसऱ्यांची कामं करायची, पण तुला घेऊन करत होते, तुझं सगळं बघून करत होते, तुझं संगोपन तुला हवं नको ते बरोबर. रात्री तू 10 वेळा उठत होतास, अंथरुणात असं ओलं करत होतास, ते ओलं काढून तुला सुकं टाकायचे, पण मी ओल्यात झोपायचे. मग तुझी सेवा मी कशी केली? मग इतकी सेवा तू माझी करू शकशील का? तुला जर आईच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर एवढी माझी सेवा तू करशील? आणि मग बिरबलाने आईचे पाय धरले. जसं भक्त पुंडलिकानी सेवा केली आणि मग सावळं पांडुरंग त्यांच्या भेटीला आलं. तिकडं सुद्धा त्यांनी पुंडलिकाने बघितलं, ही खरी सेवा. सगळं त्यांचं केलं. आई बाळाचं जेवढं करते, बाळ त्याचं उत्तराई होण्यासाठी एवढं करू शकेल का? नाही. का करू शकत नाही? मग आई वडिलांची मी सेवा करतोय. एवढी सेवा नाही करू शकत. म्हणून आईनं सांगितलं बिरबलाच्या, आई आणि वडिलांच्या ऋणातून तू मुक्त होऊ शकत. तुला वाटतंय तू बोलत असशील, पण तू सेवा आजची बघितलीस ना, ही किती होईतो, किती मोठा होईपर्यंत मी तुझी सेवा केली. किती मोठा होईपर्यंत. रामकृष्ण राम. कसा उत्तराई होणार? मग ईश्वराला ऋणी तुम्ही कसं बनवणार? सगळीच काळजी तो माझी घेतोय, मग त्याला ऋणी कसं बनवणार? ईश्वराला ऋणमुक्त होता येईल, पण त्याला ऋणी कसं बनवणार? रामकृष्ण. म्हणून माऊली सांगतायत, मी जे इथं जीवन जगलो 22 वर्षाचं, त्या 22 वर्षाच्या जीवनामध्ये मी फक्त सेवाच केली. मी कोण आहे हे मला माहिती नाही, पण माझ्या सद्गुरूंनी मला जे दिलं, जे ते ज्ञान मी घेतलं आणि त्या ज्ञानाचीच वाटचाल चालत मी पुढं, तेच ज्ञान अंगीकृत मी केलं आणि तेच ज्ञान, तेच नाम माझ्या अंगीकृत झालेलं मी सर्वांच्यासाठी देण्याचं काम करतो. रामकृष्ण. कुणासाठी देण्याचं काम करतो? सर्वांच्यासाठी मी देण्याचं काम करतो. मग हे सर्वांच्यासाठी मी देतो, घेणारा कोण इथं? एक तरी निघेल का नाही? राम. एक गवसला तरी पुष्कळ आहे. काय सगळ्यामधून सगळे निर्माण होत नाहीत. म्हणून जसा ज्याचा भाव तशीच तो वाटचाल करतो. तेवढाच भाव घेऊन तो पुढे जातो, तेवढंच ज्ञान तो घेऊन पुढे जातो. त्याच्यापेक्षा ज्ञानाव्यतिरिक्त जास्त त्याला करता येत नाही. म्हणून माऊली इथं सांगतायत, जो नामधारक आहे, जो माझं सतत नाम घेतोय, जो नामधारक झालेला आहे, बुद्धी त्याची स्थिर झालेली आहे, नामाला तो चिकटलेला आहे आणि मग त्याचा संकल्प पूर्ण करण्याचं काम माझा आहे. संकल्प वेगळा तो काय करेल? करूच शकत नाही तो वेगळा संकल्प. कसा करणार? तूच मला पाहिजेस हा संकल्प त्याच्यात असणार, वेगळा संकल्प. पण आज आम्ही जे हजारो लोक किंवा करोडो लोक जे काय म्हणतात भक्ती करतात, तो आपला संकल्प काय असतो? माझा संसार नीट चालला पाहिजे, माझा प्रपंच व्यवस्थित चालला पाहिजे. बरोबर आहे? आणि त्या प्रपंचात तू मला सगळं दिलं. इतकं प्रेम माझं त्याच्यावर आहे का? इतक्या प्रेमानं मी त्याला हाक मारतो का? तेवढ्या प्रेमानं हाक मी तुझ्याकडे जातोय, तो ऋणी होतच नाही, कारण तो भावच तुमच्यात नाही, तो भावच आपल्यात नाही. मग तो ऋणी कसा होणार? राम. म्हणून माऊलींच्याकडे जाताना, त्याचं नाम घेताना शुद्धता पाहिजे. पण शुद्धता कधी?
नामात सतत राहिलं पाहिजे. सांसारिक विषय काढत पंढरपूरला नाही जायचं. तू कसा, तुला काय देणं आहे कळते का मला? मग तिथं तू घरात होत असते चांगलं होतं की का होय? तुझं किती शेत आहे, तुझ्या शेत काय तुला घेणं आहे? रामकृष्ण फार ज्याच्याकडं मी निघालोय तेच काम मी केलं पाहिजे, तेच नाम मी बोललं पाहिजे, तोच विचार माझ्याकडे आला पाहिजे. नाही हो, शरीर आता थकलेलं आहे, आता मला वाट चालता म्हणजे येत नाही, शरीर साथ देत नाही. आपण जाऊ पंढरपूरला? खरं आहे, शरीर साथ देत नसेल तर पंढरपूरला जाऊ का आपण? नाही. घरकाम तरी करणार का नाही? संसारातलं काम करू शकतो का नाही? मग पंढरपूरला का नाही जाऊ शकत? रामकृष्ण हरी राम. संकल्प आपला तो नाही, आतला विचार तो नाही. म्हणून सद्गुरूंनी दिलेलं नाम, संतांनी दिलेलं नाम ज्यावेळेला शिष्य घेतो त्या नामात मुरतो आणि मग सद्गुरूलाच प्रश्न विचारतो की हे नाम माझं सिद्धावस्थेला कधी जाईल, हे नाम सिद्धीला कधी नेईल मला, परमार्थ माझा सफल कधी होईल, परमार्थ माझा साध्य कधी होईल. रामकृष्ण. त्यावेळेला संत महात्मे सांगतायत त्याला की समजा एखादा विकलांग माणूस आहे, पंढरपूरला तो रस्त्याकडे चाललेला आहे, तरुण अवस्था आहे, कुरतडत काय म्हणतात त्याला, लंगडत तो चाललेला आहे आणि एखाद्या सज्जन माणूस चांगल्या आरामशीर गाडीतनं आलेला आहे, त्याच्याकडे लक्ष त्याचं गेलेलं आहे आणि मग त्याला विचारतो तो गाडी कुठं निघालाय, पण चला आम्ही निघालो आणि त्याला गाडीत बसवतो आणि मग तो कुरतडत जात असताना लोक काय विचार करीत होते की हा पंढरपूरला कसा पोचणार, कसा पोचेल, पोचूच शकणार नाही सगळ्यांचा. पण त्यांना कोण भेटलं? आता तो गाडीत बसल्यावर तो पंढरपूरला निश्चित जाणार, हे नक्की झालं. निश्चित तो पंढरपूरला पोचणार. तसं माऊलींनी दिलेल्या नामाच्या गाडीत आम्ही बसलेलो आहे, आता आम्ही निश्चित भगवंताप्रत जाणार, हा भाव आपला घातला पाहिजे. ते नाम मी घेतोय ना, एका बाजूला स्वतः पांडुरंग आलेले आहेत, दुसऱ्या बाजूला स्वतः सद्गुरू आहेत आणि ते समाधी अवस्थेकडे जीवन बाद झाला. कोण म्हणतंय? आता करायचं काय राहिलेलं आणि आम्ही रोज करतोय त्याचा कंटाळाच येत नाही. असं का होतंय? झाला विषय. आम्ही रोज संसारातलं करतोय, प्रपंचातलं हे करतोय, पण त्याचा कंटाळाच आम्हाला येत नाही का? सवय लावली इंद्रियांना. रामकृष्ण हरी राम. खेळ तोच आहे, पण वासना नवीन आहे. वासना मरत नाही, वासनेची तृप्तीच झालेली नाही, म्हणून खेळ खेळतोय. मग तृप्त कधी होणार? म्हणून इथं माऊलीने मगाशी मी सांगितलेलं, जशी वासना आहे तसं कर्म तुम्ही करणार. आणि मग इथं त्याचं माऊलीने आपणाला समजावून सांगितलंय की एखादा जर लोभी असेल तर तो कशाची प्राप्ती करतो? पैशाचीच. लोभी माणूस दुसरीकडे देवबीव त्याला आठवत नाही. लोभी माणूस धनाची प्रीती असते, पैशाची प्रीती असते, संसाराची प्रीती, प्रपंचातली प्रीती असते त्याला, आणि तो त्याच्याकडेच वळलेला असतो. कामी माणूस त्याला भोगाचीच प्रीती असते. द्वेषी माणूस त्याला निंदाचीच काय म्हणतात प्रीती असते. तसं जो नामधारक आहे त्याला ईश्वराच्या प्राप्तीचीच प्रीती असते.
अन्यत्र तो जाणारच नाही. मला काय म्हणायचं, म्हणून तुम्हाला मी सांगतो, प्रत्येकाला आपल्या घरातले सगळे वारकरी असले तरी सगळे काय म्हणतात, भक्त आहेत का? हा, मग सगळे भक्त आहेत का? सगळेच देवाला जाणू इच्छित आहेत का? बघा, मला तुम्हाला मी दृष्टी देतोय. पंढरपूरला मी जाताना एक प्रश्न विचारला महाराजांना, की म्हटले सगळी घाण तू म्हटले घाण बघायला इकडं आलायस का? अगं त्यांचं सांगतो, काय बघा, तेच बघ ना, घाणीकडे बघायची काय गरज आहे आता? तसं ह्या घरात मी आलेलो आहे, ह्यांच्याकडेच बघ ना, बाकीच्यांकडे बघायची काय गरज आहे? नाही कळलं, दूर जाण्याची गरज नाही आपल्याला. आलं का लक्षात? तुझं आहे तुझं पाशी, परी तुझी जागा चुकलाशी. इथं मला काय म्हणा, प्रीती कुठली आहे, आवड कुठली आहे, तोच विचार मी घ्यायचा आहे, बाकीच्यानं बाजूला सारायचा. हा मला नको आहे, हा मला नको आहे, आपल्याला जो पाहिजे त्याला भेटून निघाल. एवढा मोठा संसार आहे, ज्याच्याकडे माझं काम आहे त्याच्याकडेच आपण जातो, त्यालाच बोलतो, त्याच्याच थांबतो, निघून जातो का बाकी संसार आपण करत नसतो. बघा, मी तुम्हाला पुन्हा पुनर्विचार देतो, आपण काय घेतो याला फार महत्व आहे. काय टाकायचं आहे आणि काय उचलायचं आहे हे आपल्याला समजलं, ह्याला विवेक म्हटलेला आहे. आणि विवेक तुम्हाला कुठे घेऊन जाणार? माऊलींच्याकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. इथं माऊली पुन्हा जीवनातलं सार सांगतायत आपल्याला. अन्न पाण्या वाचून माणूस किंवा कुठला प्राणी जगूच शकत नाही. अन्नाशिवाय जगू शकेल? उपवास एक दिवस केला तर आपल्याला किती कठीण जाते का नाही? एक दिवस केला, बरोबर की? मग अन्न पाण्या वाचून आपण थांबवूच शकत नाही. तसं नामधारक ईश्वराच्या नामापासून, ध्यानापासून तो इथं जगूच शकत नाही, राहूच शकत. त्याची ती वृत्ती बनलेली आहे. रामकृष्ण, त्याच्याशिवाय तो जगू शकत नाही. आणि म्हणून ह्या जगाच्या पलीकडे जे काय आहे ते जे बघतात त्यांना संत म्हटलेलं आहे. जगाकडे खेळत बसण्याची गरज नाही. त्याच्या पलीकडं कोण आहे हे चालवणार, कळतंय ना? हे चालवणारा कोण आहे, मला चालवणारा कोण आहे, मला बोल. आपण आपणाला विसरतो म्हणून आपली आपण करा ओळखणं. सतत सांगितलंय माऊलींनी, दुसऱ्याची ओळख करायला जाऊच नका, आपली आपली आपणाला ओळख करा. आणि आपण कुठं आहे ते तपासा. माझा अध्यात्म किती आहे, माझा काय म्हणतात भक्तीचा निवास कुठं आहे, हे आपलं आपणाला जाणवल्याशिवाय राहत नाही. आणि मग आपणाला अजून काय केलं पाहिजे, त्याच्यात उणीव काय आहे हे आपणाला कळून आल्याशिवाय राहत नाही. आणि मग तो मार्ग जाणीव नेणीव त्याच्या पलीकडे आपली अवस्था जाते. इथं माऊलीने आपल्याला जे रस्ता दाखवलाय, वाट दाखवलाय, खऱ्या अर्थानं या वाटेवर मला चालता आलं पाहिजे. बघा, भाव धरून. जर डॉक्टरला सगळ्यांनाच बरं करायचं असतं तर त्याचं निदान त्याला होतं का लगेच? तुम्ही आपण काय झालं त्याला सांगतो, मग ते त्याच्यातून काय समजा. पण तो डॉक्टर जर निस्वार्थ असेल, हा मला मान देतोय का, मी उपचार केल्यानंतर तो पैसे देईल का, याच्यात त्याचं जर मन विभागणी होत असेल तर त्याला त्या रोगाचं निदान कधीही होऊ शकणार नाही. निस्वार्थ भाव ठेवा, याच्यातून मला त्याला मुक्त करायचं आहे. आणि मग मुक्त दिल की नाही तो भाग वेगळा आहे. बघितलंय मी असं बघा. आणि तिथं स्थिर व्हायचं. आपण देणं घेणं लय करत नाही, पण तिथं स्थिर व्हायला पाहिजे आपण. काय कुठला विषय? डॉक्टर निरपेक्ष भावानं, त्याला रोग काय आहे, त्याला आजार काय,
त्याचं निदान त्याला निस्वार्थ असल्यामुळं अचूक कळतं आणि मग त्याच्यावर तो उपचार करताना योग्य तेच त्याला मात्रा देण्याचं काम आणि मग त्या डॉक्टरच्या हाताला आपण म्हणतो गुण आहे. कशाला गुण आहे? त्याच्या भावाला गुण आहे. त्याचा भाव कुठं चिकटलेला आहे? ईश्वराच्या नामाला चिकटलेला आहे. ह्याच्याकडून मला मान मिळाला पाहिजे, ह्याच्याकडून आमकं, ही त्याची इच्छा नसते. हा माझ्याकडं आलेला आहे, तो आजारी आहे आणि त्याच्यातून मला त्याला मुक्त काय, हा एक भाव धरून जो करतो त्याला भरभरून देतो. काय मला म्हणायचं? म्हणून मग जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तिभाव निश्चित सगळीच आहेत. पण इथं मला काय म्हण, जे भक्तीच करत नाही त्याला रामकृष्ण हरी म्हणा. प्रतिसाद एकदा नाही देणार, दोनदा नाही देणार, चारदा, पाचव्या वेळेला तो म्हणणार रामकृष्ण, रडत खडत पण म्हणणार. रडत खडत म्हटला तरी म्हणलं ना रामकृष्ण, आणि म्हणतच नसेल तर त्याचा नादच सोडून द्या, रामकृष्ण. मग त्यानं नुसतं ऐकलं तरी चालेल. आपण आपलं म्हणायचं रामकृष्ण हरी, पुढं रामकृष्ण हरी राम. त्या डॉक्टरची जी वाटचाल आहे ती निश्चित ध्येय गाठते. आलं का लक्षात? हा आलेला देव माझ्याकडे आहे, याला मला बरा करायचा आहे आणि त्याच्यातून तो बरा काय निदान त्याला लगेच सापडतं, बरोबर तो उपचार. मग त्याच्या हाताला गुण आहे का? भाव आहे त्याचा, की कसाही येऊ द्या. म्हणून मला इथं माऊलीने जे सांगितलं की जो माणूस इथं कसाही येऊ द्या माझ्याकडं, पण तो आनंदात गेला पाहिजे. मग आनंदात जाण्यासाठी मी काय दिलं पाहिजे त्याला? मग नाम घेणारे आहेत काय? तर नाम दिल्यावर तो उड्या मारत जातो का? जातो का? प्रवचन ही फार महत्वाची वेळ आहे. मगाशी माऊलींना दिलेली किंवा त्यांची घेतलेली ही अपॉइंटमेंट आहे, वाया घालवू नका. कोणी नाही आलं तरी एकटेच बसा. आलं का लक्ष? आणि कोणाची गरज पाहिजे आपल्याला? रामकृष्ण हरी राम. त्या भावानं आपल्याला जायचं आहे. आणि तो भाव जर आपल्या अंगीकृत झाला तर ईश्वर लांब नाही हो. म्हणून आपली आपल्याला अगोदर ओळख झाली पाहिजे. मला चालवणारा तोच आहे, त्याची नामात त्यानं शक्ती ठेवलेली आहे आणि ही नामातली शक्ती किंवा तो भगवंतच हे सगळं जग चालवत असतो. कोण रुटीन ठेवतो एवढं? आपल्या माणसात सुद्धा उठायला कमी जास्तपणा होतो, आहे की नाही? पण त्याचं नियमित आहे ना सगळं. का सूर्य आता ना जरा थोड्या वेळानं उगवूया असं आहे का? नियम केलेले आहे आणि ह्या नियमातून जो वागतो ना तो पांडुरंगाला आवडतो, तो माऊलींना आवडतो. हे नियम पाळा, दिलेले नियम आहेत. उगवला उठा, काम जे करायचं ते तुम्हाला करा, पण अंधारात तुम्ही झोपून राहा. म्हणून माऊलीने इथं सांगितलंय, नाम घेताना जागृती, स्वप्ने, सुषुप्ती हे नाम तुमचं चालू राहिलं पाहिजे. जागेपणात नाम जे राहिलं तेच तुमचं स्वप्नामध्ये राहिलं पाहिजे आणि तेच तुमचं सुषुप्तीत गेलं पाहिजे. हे नाम जर तुम्हाला अखंड ठेवता आलं तिन्ही अवस्थेमध्ये, त्यावेळेला मग तुम्ही कसंही असा स्वप्नात असलं तरी देवाचं स्वप्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार, कारण आठव दुसरा नाहीच. मग आम्हाला बलती सलती स्वप्न का पडतात? पडतात का? न पडतात ना का? नाही पडत स्वप्न? पडतात. भलती सलती आपल्याला का पडतात? त्या बघा, ज्याचं चिंतन आम्ही करतोय ते तुम्हाला वर मग त्याच्यात दाखवत असतो. जागृती, स्वप्ने, सुषुप्ती हे नाम चालण्यासाठी किंवा ईश्वर प्राप्तीचा मार्ग मिळण्यासाठी पहिल्यांदा आपलं मन शुद्ध केलं पाहिजे,
बुद्धी शुद्ध झाली पाहिजे, अंतकरण शुद्ध झालं पाहिजे, आणि मग आतला निर्णय आपल्याला सांगतो की मला आता माऊलींच्याकडे जायचं. हा निर्णय झाला पाहिजे. कळतंय ना? हा निर्णय कधी आतली शुद्धता असेल तर. आणि म्हणून अर्जुन झोपला तरी जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्री. काळजी युद्धभूमीवर होता तरी काळजी नाही. काळजी करण्याचं मला काय कारणच नाही, कारण सगळं समर्पण मी केलेलं आहे. आम्ही समर्पण करत नाही. प्रवचनाला गेलो तरी मी कोणतरी आहे म्हणून मी समोर बसलेलो असतो, किंवा मी कोणतरी सांगणार आहे या भावात आम्ही असतो, आणि त्याच्यामुळं आम्हाला याच्यातलं काय कळत नाही. कळतंय ना? मी फार कळवलं तसं करता कर माऊली बोलवून घेणार आहे. हा आपला संकल्प. मी बोलणारा कोण आहे? पाण्यामध्ये ठेवलेल्या वह्यात तारून किंवा न भिजवता काढणारा कोण आहे? राम करील तो काय नोहे महाराज. म्हणून मग आज सांगितलं तसं, माळीये जेऊती नेले तेऊ ते निवांतची ठेले. माळ्यानं जसं केलं तसं आम्ही निवांत चाललोय. आम्हाला काही वळण किंवा काय गरज नाही. तो वळविल तसं त्याच्यासारखं आपल्याला राहता आलं. म्हणजे समर्पण कुठं केलं आपण? समर्पण कुठं केलं? संतांच्या ठिकाणीच्या अनन्य भावानं ते सांगतील तेवढं मी करण्याचं काम करतो. रामकृष्ण. त्या भावानंच आपण पुढं चाललोय. कारण कसं आहे, थोडंसं त्यांना कळलेलं आहे किंवा थोडंसं त्यांच्या जवळ गेलेले आहेत, आणि जवळ गेल्यामुळं त्यांना जे मिळाले तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात. रामकृष्ण. अन्न पाण्या वाचून, नामा वाचून नामधारक राहू शकत नाही. मग तो निश्चित आपणाला दिशा देतो. इथं प्रत्येक जण जाणार आहे, कसा गेला हे आपल्याला माहिती नाही, पण याच्यातून सुद्धा मुक्त होता येतं. मुक्त कधी होईल माणूस? याच्यातून तुम्ही त्याचं काम केलं तर. मग त्याचं काम काय करायचं आहे? त्याचे सगळे गुण आपल्यात आणायचे आहेत. धर्माचं पालन करायचं आहे. त्याचं नाम गात राहायचं आहे. त्याचं नाम घेत राहायचं आहे. त्याचं नाम घेत घेतच त्याच्याकडे जायचं. ज्याचं नाम घेतो त्याचं ध्यान करायचं आहे. आणि त्याचं ध्यान केलं की आपल्याला ज्ञान निश्चित होणार. कुठल्या वाटेवर चालतोय आपण, बरोबर? त्या वाटेवर मला निरंतर चालता आलं पाहिजे. बघा, मगाचा मी विषय सांगितला की त्या हिरा कळलेला नाही, तसं बुद्धिमान लोकांना सुद्धा हा देह कळला का? का नुसतेच वादविवादात राहिले ते? पांडित्य दाखवण्याचा तो प्रकार वेगळा आहे. कळतंय का मला? शास्त्री पण दाखवण्याचा, पण तो व्यवहारच वेगळा आहे. ते याला समजू शकलेले नाहीत. याला मग लोटांगणे महाराजांच्या पवित्र चरणावर नाम घेत घेत घेत, बरोबर की? करेक्ट त्याने दिशा दाखवली, काही केलेलं नाही. त्यांच्या घरगुती प्रश्नाकडे मला काय काय बघण्याची गरज नाही. तो कसा आहे त्याच्याबरोबर मला जायचं आहे. मला कुणाबरोबर राहायचं आहे, कुणाबरोबर जायचं आहे हे आपण ठरवायचं आहे. आणि ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार जे ते घडत असतं. आपण आपल्या इच्छेनं सगळं घर चालतंय का? आपल्या घरातली लोक आपलं सगळे ऐकतायत का? ऐकतायत का? मग घरातली सगळे आपल्या इच्छेप्रमाणे सगळे ऐकतायत का? ऐकतायत का? कृष्ण.
दुसऱ्याला आपल्याला काय बदलवायला आपला अधिकार नाही आहे. ते आम्ही वैकुंठवासी आलो याचं काय त्यांनी सांगावं नाही का. आपण आपलं बदलायला इथं आलोय. दुसरा बदलेल की नाही आपणाला माहिती नाही. आपणाला तर बदलता येईल. म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगतो, ज्ञानेश्वरी माऊलींनी जे दिलेलं आहे, हरिपाठ आपणाला जो दिलेला आहे, तो कुणासाठी दिला आहे? आपल्यासाठी दिलेला आहे. आपण आपल्याला लावून घ्यायचं आहे की ज्ञानेश्वरी मला दिलेले आहे. लोक वाचतात की नाही मला काय नाही, पण मी एक तरी ओवी त्याचा अभ्यास केला. नामाचा मी अभ्यास केला पाहिजे. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. मला काय म्हणायचं, अन्न पाण्याशिवाय माणूस जगत नाही. इथं नामधारक नामाशिवाय जगू शकत नाही. नामाशिवाय जगू शकत नाही या अवस्थेत तो गेल्यावर त्याचा पापताप सगळा धुवून जातो. कधी धुवून जाईल? त्या अवस्थेत तो गेला पाहिजे. आणि ती अवस्था प्राप्त झाल्यावर तो पाप तापापासून मुक्त होतो. म्हणून पाप हे तापालाच कारण आहे. ताप आपल्याला कधी होतो? पाप असेल तर तापच होतो. पण पुण्य असेल तर समाधानच आहे. रामकृष्ण हरे राम. आपण थोडं थोडं घालवतोय. जे अनंत जन्मी केलंय ते आपण आता थोडं थोडं टाकण्याच्या मार्गावर आहे. ते निघून गेलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून किती जन्म लागतील हे आपल्याला माहिती नाही. त्याच्या संसारात त्यानं ठेवलेलं आहे ते त्याचं नाम घेण्यासाठी. हा माझा विचार बनला पाहिजे. प्रापंचिक काम तुमच्या वाचून कुठलंही नडू शकत नाही. पण माऊलींना तुम्ही उद्या भेटतो म्हटला तर नाही भेटताय. विचार तुम्हाला सांगतो. काही जे आता विद्यार्थी आहेत, विद्यार्थी शाळेत जातात, तंगळमंगळ करतात, खेळतात, इकडं तिकडं काय म्हणतात त्याला, पार्ट्या करणं, अमकं करणं, सहल करणं, हे सगळं करतात. आणि हे सगळं टंगळमंगळ. आणि मग शेवटी ठरवतात 1 महिना राहिला काय परीक्षेला, एका महिन्यात आपण आता अभ्यास सगळा करूया आणि पास होऊया. असं होईल? हे हास्यास्पद बोलणं झालं. दिवसभर काय म्हणतात, वर्षभर 11 महिने टंगळमंगळ, पार्ट्या, अमकं तमकं, आणि 1 महिना शांत राहूया, अभ्यास करून पास होऊया. असं कधीही होणार नाही. असं कधी, हे हास्यास्पद तुम्ही बोलताय. तसं माऊली म्हणताय देह ज्याला कळलाच नाही तो म्हणतो आम्ही रिटायरी झाल्यावर नाम घेऊ. हे हास्यास्पद बोलणं झालं. रिटायर झाल्यावर नाम घेऊ. मग आत्ता घ्यायची तुला काय अडचण आहे? त्याचं बोलणं हे हास्यास्पद आहे. हास्यास्पद का? इतक्या दिवस ईश्वर तुला ठेवणार आहे का संसारात? कळतंय ना? बोलणं सुद्धा हास्यास्पद नसावं, वागणं सुद्धा हास्यास्पद नसावं. आणि जे काय म्हणतात त्याला, मागं उदाहरण मी देतो तुम्हाला की जसं पिलेले 9 जण आहेत आणि एक चांगलं असेल तर नावं कोण कुणाला ठेवतं? 9 जण एकाच हे जे आहेत पंथाची. काय म्हणतात, 9 जण चांगले असतील आणि एखादा जर हे असेल तर त्याला मी सोडूनच घेणार नाही. नावं ठेवायचं काय? आपण कुठल्यात बसतोय बघा. मी कुठल्यात बसतोय कळतंय? आपले आपण करा सोडून. इथं मावली कुठपर्यंत आलं? आत्ता दृष्टांत. रिटायर झालं. रिटायर झाल्यावर करणं योग्य आहे का? म्हणणं. मग कुठल्या विश्वासावर हा बोलतोय? कुणाच्या विश्वासावर हा बोलतोय? कुणाच्या आधारानं जीवन जगतोय? कुणाच्या आधारानं जीवन जगतोय?
विश्वासानं कोणाच्या आधारावर आम्ही बोलतोय की रिटायर झाल्यावर ना, हे बोलणं सगळं हास्यास्पद आहे आणि त्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं. आपणाला ठेवलंय ना त्यानं. हा नरदेह सर्वश्रेष्ठ देह आहे. इथं माऊली पुन्हा आपल्याला शेवट करतो की इथं प्राणीमात्रांची काळजी तोच घेतो, जीवजंतूची काळजी तो, पशु पक्षी जनावर सगळंच इथं करतात. जे करतात तेच जर माणूस करत असेल तर तो भगवंताला ओळखू शकेल का? माझ्या योग्यतेचं तुला मी साधन दिलेलं आहे, तुला मी गाठोडं दिलेलं आहे. काय म्हणतात त्याला? बुद्धी दिलेली आहे, मन दिलेलं आहे, अंतःकरण दिलेलं आहे. तू कोण आहेस हे तुला कळतंय, तेवढी अक्कल दिलेली आहे. पण मी दिलेलं गाठोडं सोडण्याची गाठ तुझ्याकडे ते ज्ञान नाही. आणि म्हणून तो माणूस कंगाल राहतो. कसा राहतो? उपेक्षित राहतो, ईश्वरापासून कंगाल राहतो. कारण तो गाठी सोडवत नाही, ते ज्ञान तो अध्यात्मात वापरत नाही. एक एक गाठ त्यानं सोडली पाहिजे, उकलली पाहिजे. ईश्वरानं बुद्धी दिलेली आहे, बुद्धीचे वैभव अन्य नाही, त्याच्यासाठीच वापरली पाहिजे. जगासाठी जर वापरली तर जग तुला मोठं म्हणेल आणि खाली पडेल. काय म्हणणार आहेत? पण हीच बुद्धी जर ईश्वरानं त्याच्यासाठी जर वापरली तर तो तुला तुझ्यापर्यंत घेऊन तुझ्यात सामावून घेईल. आलं का लक्षात? आणि हे संताशिवाय कोणाला कळलेलं नाही. जगाच्या पसाऱ्यात जो वावरतो ना, तो जगातच घुटमळत राहतो. म्हणून त्याच्या पलीकडं मला जायचं आहे. आणि त्याच्या पलीकडं जे गेलेले आहेत त्यांची भेट मला झाली पाहिजे. ईश्वराच्या ऋणातून मी मुक्त होऊ शकत नाही, आई वडिलांच्या ऋणातून मी मुक्त होऊ शकत नाही. पण सेवा करण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे, ते त्यांच्यासाठी मी केलं पाहिजे. ती सेवा माझ्याकडून झाली पाहिजे. आणि ती सेवा जर झाली, कसे का असेल, जग वाईट म्हटलं तरी तो माझा आहे ना, का जगाचा आहे? नाही कळलं? तो जगाचा आहे का माझा आहे? माझा आहे. माझा आहे. मग जो माझा आहे तो वाईट कसा असेल? माझं संगोपन एवढं केलंच नसतं ते, बरोबर? जग त्यांनी दाखवलंच ना. मला काय म्हणायचं, कसेही असू द्यात, पुंडलिकाने सेवा केली, आई वडिलांची सेवा निष्ठेनं केली, श्रावण बाळाने निष्ठेनं सेवा केली. आणि त्या सेवेचं फलद्रुपता काय आहे? तर ईश्वर स्वरूप झाले, भगवंत स्वरूप, भगवंताच्या तोडीचे झाले. इथं गवळणीने राधे कृष्णाचं प्रेम मिळवलं, त्याच्यावर इतकं प्रेम केलं की कृष्णाला घरी ओढून आणायच्यात, सहभोवती त्याच्या समोर आजूबाजूलाच रेंगाळत राहायच्यात. कृष्ण कृष्ण सतत नाम तोंडात राहायचं त्यांच्या. गवळणीच्या प्रेमात कृष्ण पडला आणि कृष्णाच्या प्रेमात गवळणी पडल्या. त्या कृष्णाला त्याने आपल्या ताब्यात घेतला. इथं माऊली समजावून सांगतायत की राधेचं विशेष प्रेम होतं कृष्णावर. गवळणीपेक्षा राधेचं प्रेम विशेष प्रेम होतं. कारण राधेच्या डोळ्यातून प्रेमाचे अश्रू सतत वाहत होते कृष्णाच्या भेटीसाठी. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. कंठ दाटून कधी येतो? दुःखाचे अश्रू आणि आनंदाचे अश्रू कधी येतात? दुःखाचे अश्रू कधी? गरम असतात आणि आनंदाचे अश्रू थंड असतात. मग कंठी प्रेम दाटून आलं, आनंदाचे अश्रू येतात. आणि आनंदाचे अश्रू
थंड असतात कारण ते बाहेरून आलेले असतात. दुःखाचे अश्रू आतून म्हणून ते गरम असतात. मला काय म्हणायचं, त्या अश्रूंनी राधेने सतत तिचे लोचन पाझरायचे, प्रेमानं पाझरायचे की मला कृष्ण भेट झाली पाहिजे, कृष्ण भेट झाली पाहिजे. कृष्णाच्या भेटीसाठी डोळे लागलेले आहेत. काय ध्येय बनलेलं होतं? कृष्ण आणि म्हणून राधेशिवाय कृष्ण अर्धा आहे. काय म्हणतात त्याला? त्याची म्हण सुद्धा आहे, कृष्ण आधा राधे विना, किंवा असं काय करायचं. राधेशिवाय कृष्ण अर्धा समजला आणि राधा भेटली की ते पूर्ण होतं. कारण भेट आहे दोघां. तसं माऊलींच्या दर्शनाची मला ओढ लागली तर त्यांना सुद्धा माझ्या काय म्हणतात, भेटीची का ओढ लागणार नाही. रामकृष्ण हरे रामकृष्ण. गात जागा गात जागा प्रेम मागा श्री विठ्ठल. प्रेमानं मला जाता आलं पाहिजे, त्या भावानं जाता आलं पाहिजे. शुद्ध भाव करून मला जायचं आहे. आणि शुद्ध भाव जर असेल तर ही नित्य आपलं वाट आपल्याला सापडल्याशिवाय या वाटेवर तो चालवण्याचं काम करतो आपल्याला. त्याला काय कधी भेटतील मला माहिती नाही, कधी ओढ येतील, पण हाक मारण्याचं काम आपण निश्चित मला भेटणार हे मात्र नक्की आहे. बरोबर की नाही? आता आपण जन्माला आलो, मरणार कधी माहिती आहे का? पण मरणार. मग दुसऱ्याचं मरण बघितलं तर आपण डोळे भरून आले पाहिजे. बरोबर नाही? घडतात घटना, पण माझा नसेल तर आपण लक्ष देत नाही. मला एक सांगायचं, कुणीही गेला तरी आनंदाने घालवला पाहिजे. त्याला रडत रडत नाही, त्याला रडत करून आक्रोश करून काय होणार आहे? काय होणार आहे आक्रोश करून? एवढा आक्रोश करण्याचा एक दिवस जाणार, आपण बी जाणार आहे. म्हणून आनंदानं जीवन जगलाय तो आनंदानं जातो. आणि जो आनंदानं जगलाच नाही, दुसऱ्यांना रडवत रडवत जो जगलेला आहे तो रामकृष्ण. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. कोण कोण पापातून मुक्त झाला? संकीर्तन. जो ईश्वराचं नाम घेत घेत गेला, जो वैष्णव आहे, जो नामधारक आहे. मी जे नाम घेतोय ते ईश्वराची भेट होण्यासाठीच नाम घेतोय, ईश्वराचं दर्शन होण्यासाठीच मी नाम घेतोय. आणि ह्या अवस्थेत मी ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपण केलेली, न कळत केलेली जी पापं आहेत ती सुद्धा जाळून टाकण्याचं काम तो करत असतो. सगळ्या कोड्यातून तो आपल्याला मुक्त करतो. कधी मुक्त करेल? ती अवस्था मी प्राप्त केली पाहिजे. त्या शुद्ध अवस्थेत, त्या शुद्ध भावात गेल्यावर जे मी नाम घेतो ते नाम घेताना भगवंत त्याला ओढ दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत की माझी भक्ती इतकी उंच गेली की भक्तीच्या माथ्यावर मी गेलो. भक्तीच्या माथ्यावर गेल्यावर तिथं सुद्धा मी ईश्वराचं नाम संकीर्तनच केलं आणि आत्ता माझी गाडी उतारायला लागली. मग मी कुठं जाणार? अमंगळ काही समजू नका. मला काय करायचं? काही अमंगळ आपण समजायचं नाही. कुठंही भगवंताचं नाम घ्या, नामाला उपाधीच नाही. पण शास्त्री पंडित लोकांनी हे केलं, हिथं नाव नाही घ्यायचं, हिथं नाव नाही. बरोबर का?
स्थान. मग इथं माऊली आपणाला समजावून सांगतायत ईश्वराचं नाम घेत घेत प्रवचन करणारा साधक, ईश्वराचं नाम घेत घेत श्रवण करणारे श्रोते, आणि ज्या स्थानावर प्रवचन होतंय तिथले मातीचे कण सुद्धा पवित्र पवित्र होत जातात. आणि ही तिन्ही जर एकरूप झाली तर तिथं माऊलींचं लक्ष गेल्याशिवाय राहत नाही, तिथं माऊली आपल्याला ओ दिल्याशिवाय राहत नाही. ही एकरूपता झाली पाहिजे. आणि ही एकरूपता झाली, माऊलींचं लक्ष घ्यायला ओ दिली, आणि म्हणजेच त्या हाकेला ओ देणं म्हणजेच त्यांचं दर्शन होणं, त्यांचा साक्षात्कार होणं, म्हणजेच तो भाव धरून त्यांचं गुणगान नामसंकीर्तन साधन पैसोपे. नाही, नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोणी गेली. पुन्हा तुम्हाला सर्वांना चुकू नका. तुम्ही काय म्हणतात त्याला, कळवळ्यानं सांगतो.